मराठी सुगम भारती इयत्ता 6वी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। रब्बी जिदनी इल्मा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा। बालमित्रांनो, आज आपण नवीन गाणं शिकूया। माझे प्रिय बालमित्रो, आज आपण नवीन युगात सर्वजण राहतो आणि नवीन युगाचे ही कविता शिकणार आहोत। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी ची पहिली कविता शिकणार आहोत। मी ही कविता तालावर म्हणून दाखवितो, तुम्ही माझ्या पाठी लक्षपूर्वक ऐका, म्हणा आणि वाचा। ही कवितेचे कवित्री आहे शुभदा दादरकर। हो सर। नवा युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित्यतेवत ठेवू, अज्ञानाचा तिमिर सारुनी तेजमय हा सूर्य उगवला, विज्ञानाचा नभो मंडळी आपण तारे होऊ, रंग आपुला वेगवेगळा सूर आपुला एक सारखा, अनेकतेतून एकत्वाचे गाणे आपण गाऊ। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित्यतेवत ठेवू, हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचे मंत्र जपुनी, हासत खेळत धैर्य मंदरी पुढे पुढे जाऊ। नवीन युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित्यतेवत ठेवू, भारत भूची पवित्र मातृ प्रिय आम्हाला स्वर्गाहुनी, या धरणीचे रक्षण करण्या प्राणपणाला लावू। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित्यतेवत ठेवू। खूप छान विद्यार्थी मित्रो। बालमित्रांनो, शुभदा दादरकर कवित्री आपल्याला या कवितेतून काय सांगणार आहे, तिचा काय उद्देश आहे, तर आपण प्रत्येक ओळीचा अर्थ पाहूया। चला तर। हो सर। ही पहिली ओळीचा अर्थ आहे, नवीन युगाचे गाणे आपण एकाग्रताने गाऊया, जसा दिवा तेलात तेवतो तसा मानवतेचा दीप आपल्याला अंतरी नेहमी तेवते म्हणजे प्रकाशात ठेवायचा आहे। सर्व अज्ञानाचा तिमिर सारूया, प्रकाशासारखा सूर्य उगवलेला आहे आणि विज्ञानाच्या आकाशात आपण सर्व मंडळी तारे होऊया। या ओळीत कवित्री शुभदा दादरकर खूप छान सांगतात। विद्यार्थ्यांनो, तुमचा रंग माझा रंग आपल्या सर्वांचा रंग वेगवेगळा आहे, पण तुमचा आवाज सूर, माझा आवाज सूर, आपल्या सर्वांचा आवाज आता या कवितेला एकसारखा आहे। आपण सर्वजण अनेकतेतून एक होऊन एकत्वाचे गाणे गाऊ। हो सर, आपले सर्वांचेच रंग वेगवेगळे आहो। चौथ्या ओळीमध्ये कवित्री सांगतात की हातामध्ये सर्वजण एकमेकाच्या हातात हात गुंफूया, देशहिताचे मंत्र जपूया व हसत खेळत आपले ध्येय शिक्षणाच्या मंदिरी पुढे पुढे जाऊया। हो सर। शेवटच्या ओळीत कवित्री शुभदा दादरकर अशा म्हणतात की आपण भारतातील जमिनीची पवित्र माती आम्हा सर्वांना स्वर्गाहुनी प्रिय होऊ दे आणि आम्ही सर्व भारतीय या मातीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला प्राणपणाला लावूया। भारत माता की जय। बालमित्रांनो, या कवितेतून तुम्ही काय शिकलात? सर मी सांगतो।
सर, या कवितेतून आम्हाला नवीन युगामध्ये मानवतेचा दीप नेहमी प्रकाशात ठेवायचा आहे. खूप छान. सर, आपले रंग वेगवेगळे आहे, पण आपले आवाज एकसारखे आहे. म्हणून एकाग्रतेचे गाणे, देशहिताचे गाणे आणि हे सर्व नवा युगासाठी हसत खेळत धैर्य मंदिरी पुढे पुढे जाण्यासाठी कवितेत आपण शिकलो. वाह वाह, खूप छान. तसेच या भारताच्या धरणीसाठी सर्वांनी रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावू हे या कवितेतून शिकलो. तर बालमित्रांनो, तुम्हाला ही कविता आवडली ना? हो सर, खूप आवडली. विद्यार्थ्यांनो, आता या कवितेवर तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे. वाचन करा म्हटलेलं आहे, ते 2 परिच्छेद वाचायचे आहेत आणि तुम्ही प्रत्येकाने या कवितेवर स्वातंत्र्याची गाणी प्रत्येकी वैयक्तिक 4-4 ओळी तुम्ही लिहून आणायचं आहे.